न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आपुलकीच्या नात्यात मिसळला दिवाळी पाडव्याचा गोडवा। सातपूर प्रभागात साजरी झाली अनोखी दिवाळी पहाट। आपुलकीच्या नात्यात मिसळला फराळाचा गोडवा आणि समृद्धी घेऊन आला दिवाळीचा पाडवा। सातपूर प्रभाग क्रमांक 8 मध्ये माजी सभापती संतोष धोंडीराम गायकवाड आणि माजी नगरसेविका कुमारी नैना भरत गांगुर्डे यांच्या वतीने आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅकवर दिवाळी पहाट पाडवा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। निनाद कराओके क्लब आणि रेकॉर्डिंग स्टुडिओच्या सुमधुर भावगीतांच्या मैफिलीत नागरिकांनी सणाचा आनंद लुटला। चंद्रभागेच्या तीरी भुवा मंदिरी तो पहाड देवळी। ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। विविध भावगीतांच्या कार्यक्रमासोबतच उपस्थित नागरिकांचा जन्मदिन जाहीर करून लकी ड्रॉद्वारे भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले। स्वच्छता कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, विद्युत, अग्निशमन आणि बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करून आयोजकांनी त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। आमचा प्रभाग आमचं कुटुंब या भावनेने साजरा झालेल्या या सोहळ्यात सर्वांना दिवाळी फराळ आणि शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमाला आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक मित्रमंडळ, आनंदी सखी मंच महिला मंडळ, रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघ आणि अनेक सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले। प्रभागातील नागरिक, महिला मंडळ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सातपूरमध्ये दिवाळी पाडवा अविस्मरणीय ठरला। सर्वांना नमस्कार। आज प्रभाग क्रमांक 8 मध्ये एक दिवाळी पाडवा पहाटाचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्याच्यामध्ये निनाद कॅरिओके क्लब या रेकॉर्डिंग स्टुडिओ यांच्या सुमधुर गीतांची मैफिल होती। त्याला मुलाचं सहकार्य आम्हाला आपले ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचे सदस्य, आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅकचे सदस्य, संगीतमय योगाचे सदस्य, पुन्हा आनंदी सखी मंच मंडळ यांच्या वतीने, यांच्या सहकार्याने आणि आमचे दोन्ही नगरसेवक सातपूर सभापती संतोष मामा गायकवाड तसेच माझ्या वतीने प्रभागाच्या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या वतीने हा कार्यक्रम संयुक्त विद्यमानाने आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाला खूप सुंदर अशी भावगीतं इथं सादर केली आणि सर्वांनी या गीतांचा आस्वाद घेतला। तसंच वर्षभर पूर्ण प्रभागाचा स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी जे कर्मचारी कार्यरत असतात त्यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता विभागातील घंटागाडी कर्मचारी असतील, मलेरिया विभागातील असतील, विद्युत विभागातील असतील, गार्डन विभागाचे असतील, अग्निशमन दलातील असतील ज्यांनी कोविड काळात चांगली कामगिरी केली होती, अंगणवाडी सेविका, आमच्या आशा वर्कर या सर्वांची दिवाळी देखील गोड व्हावी या हेतूने एक त्यांना भेटवस्तू आणि प्रभाग आणि लोकप्रतिनिधी हे कुटुंब असतं आणि कुटुंबात सण हा उत्साहात साजरा होतो। त्यामुळे प्रत्येकाच्या घरी जाणं जरी शक्य नसेल तर हे घर आपलं कुटुंब आहे आणि आनंदी अंगण हा जो जॉगिंग ट्रॅक आहे, दिवाळी खरी ही अंगणात साजरी होते। म्हणून ह्या जॉगिंग ट्रॅकवर आम्ही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली आणि आमच्या नागरिकांबरोबर फराळाचा आस्वाद घेतला। नागरिकांना इथे बोलवलं, सर्वांनी खूप मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि मी यामार्फत संपूर्ण नाशिककरांना, प्रभाग क्रमांक 8 मधील रहिवाशांना दीपावलीच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा देते। येणारी दिवाळी ही सुख, समृद्धी, आरोग्याची, धनलाभाची जावो अशी मी सदिच्छा व्यक्त करते। थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दीपावली। सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी। येणाऱ्या दीपावलीच्या सर्व नागरिकांना, प्रभागातील सर्व नागरिकांना, सर्व ज्येष्ठ मातापित्यांना, सर्व बालगोपांना दीपावलीच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक येथे आमच्या नैनाताई गांगुर्डे असतील, माझ्या वतीने असतील, आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने असेल या ठिकाणी पहाट पाडव्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमामध्ये आपण नाशिक महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी असतील, घंटागाडी कर्मचारी असतील, मलेरिया विभागातील कर्मचारी असतील, गार्डन विभागातील कर्मचारी असतील, तसेच विविध भागातील कर्मचारी असतील, त्या सर्वांना बोलून या ठिकाणी त्यांना एक छोटंसं दीपावली निमित्त गिफ्ट दिलेलं होतं। या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे निनाद कराओकेच्या माध्यमातून अतिशय सुमधुर गाण्यांचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली। आमच्या प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले। मी पुन्हा एकदा सर्वांचे खूप सारे मनपूर्वक आभार व्यक्त करेन का आम्ही आमच्या दीपावलीच्या कार्यक्रमाला एवढा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी लाभला व या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्वांना या ठिकाणी आमंत्रित करून